सर, आपण इकडे आता आंदोलनस्थळी आलेला आहात. पायगुडे साहेब पाठिंबा दिलेला, काय म्हणणं आहे? पायगुडे सरांना पाठिंबा माझा तर आहेच, पण प्रत्येक सुज्ञ नागरिकाने ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा असं माझं स्पष्ट मत आहे. कारण की हा विषय जो आहे हा वैयक्तिक कोणाचा नसून नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी स्कूल सगळ्यांना माहिती आहे की ही शाळा गरजू विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा 27 वर्षापूर्वी दीपकजींनी या भागात चालू केली. त्याचप्रमाणे अनेक अशा उपेक्षित घटकातल्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात शिक्षण देणारी शिक्षण संस्था आहे. आणि मेन पाया जो आहे सैनिकी स्कूलचा हा फिजिक्स असला पाहिजे की मुलांचं खेळण्याचं क्रीडांगण जर का दुभागल्या जात असेल तर निश्चितपणे ह्या आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्राने पेटून उभं राहिलं पाहिजे आणि दीपकजींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण की खेळाचं मैदानच जर अपुरं पडायला लागलं तर विद्यार्थ्यांचा जो मेन स्ट्रेंथ आहे, बॉडी स्ट्रेंथ, खेळणं, त्यांचं व्यायाम, म्हणजे इथं मी हॉर्स रायडिंग पण बघितलेलं आहे, क्रिकेटच्या मॅचेस पण मी बघितलेल्या आहेत आणि क्रिकेट ग्राउंडचा साईज इंटरनॅशनल टुर्नामेंट होईल एवढ्या साईजचे ग्राउंड आहे. भविष्यात इथे होतीलही त्या टुर्नामेंट, पण त्या ग्राउंडमधलीच जागा अशी कुरतडल्या गेली किंवा खाल्ल्या गेली तर त्याचा इफेक्ट येणाऱ्या अनेक पिढ्यांवर होईल असं मला वाटतं. म्हणून ह्या आंदोलनासाठी मीच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुज्ञ नागरिकाने दीपकजींच्या पाठीशी उभं राहावं असं मला वाटतं. पण ह्या सगळ्या ह्याच्यातून प्रशासन पण योग्य तो तोडगा काढेल अशी अपेक्षा बाळगतो. थँक्यू.